एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालाय. त्यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं वयाच्या 96व्या वर्षी सोमवारी निधन झाले. काल त्यांचं पार्थिव मुंबईतील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. दरम्यान आज कुटुंबीय पार्थिव घेऊन मुंबईहून हिसारकडे रवाना झालेले आहेत. हिसारमधील गोयंका उद्यान अग्रोहा इथं उद्या नंदकिशोर गोयंका यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालेला आहे. त्यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं वयाच्या 96व्या वर्षी निधन झालेलं आहे. काल त्यांचं पार्थिव मुंबईतील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं आणि आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केले जाणार आहे. डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं निधन झालेलं आहे. 96व्या वर्षी मुंबईतल्या वसंत सागर या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बुधवारी हिसारमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नंदकिशोर गोयंका यांचा जन्म 28 सप्टेंबर 1930 रोजी झाला. नंदकिशोर गोयंका हे RSS मध्ये स्वयंसेवक होते. संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. वैश्य समाजाला एकजूट करण्याचं काम त्यांनी केलं. अग्रोहाच्या विकासातही त्यांचा मोठा सहभाग होता. समाजसेवा आणि गोसेवेसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. आणि या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. झी समूहाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्राजी यांचे पूजनीय वडील, प्रखर राष्ट्रभक्त आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नंदकिशोर गोयंकाजी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. नंदकिशोरजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवा, राष्ट्रकल्याण आणि गोसेवेसाठी समर्पित केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून समाज प्रबोधन करण्यात आणि सनातन मूल्यांचं जतन करण्यात त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील. आज आपण एका खऱ्या मार्गदर्शकाला आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाला मुकलो आहोत. दुःखाच्या या कठीण काळात माझ्या संवेदना डॉक्टर सुभाष चंद्राजी, नरेश चंद्राजी आणि संपूर्ण गोयंका परिवारासोबत आहेत. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की दिवंगत पुण्यात्म्यास सद्गती लाभो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली.